ज्वारीच्या पिठाची आंबोळी आणि त्याच्यासाठी 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलंय, अर्धी वाटी रवा, अर्धी वाटी दही. हे सगळं छान मिक्स करायचं. हाताने मिक्स करण्यापेक्षा सरळ मिक्सर मधूनच मिक्स करून घ्यायचं. मिक्स झालं की 10-15 मिनिटं बाजूला ठेवून द्यायचंय आणि करताना त्याच्यात 1 पाव चमचा सोडा घालायचं, मीठ घालायचं आणि मी कसुरी मेथी पण घालते, त्याच्यामुळे फ्रेग्रन्स आणि चव पण छान येते. गरजेनुसार पाणी टाकून तयार आहे. आता आपण आंबोळ्या करायला घेऊयात. संजूला डब्यासाठी द्यायच्या आहेत म्हणून मी असे छोटे छोटे आंबोळ्या केल्या आहेत, कारण मग त्या डब्यात ठेवायला पण बऱ्या पडतात. बघा किती सुंदर जाळी आली आहे. मी कसुरी मेथी टाकली आहे. तसंच तुम्ही त्याच्यात कांदा, टोमॅटो किंवा कुठली भाजी कट करून सुद्धा टाकू शकता, ती पण छान लागते. आणि चटणी आहे, सांबार आहे किंवा भाजकं वाटप, आंबट वाटप, या कुठल्याही अशा ग्रेव्हीबरोबर हे खायला खूप छान लागतं. आंबोळी ॲक्च्युली एकाच साईडने शेकतात, पण मला ही अशी खरपूस दोन्ही साईडने शेकलेली खूप आवडते. त्यामुळे मी माझ्यासाठी अशा पद्धतीने शेकूनच खाते.